सुंदर ते धारा उभे ठेवरी सुंदर ते धारा
Krishna Hare
आपुल्या हिता जो असे जागता आपुल्या हिता जो असे जागता आपुल्या हिता जो असे जागता धन्यमाता पिता दयाची धन्यमाता
आपुनी आहे का हे राहू दे पहिली कट
आपुलिया हिता तो असे जागता, आपुलिया हिता तो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. तुका म्हणी मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणी मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. विठ्ठल धन्य माता पिता तयाचिया, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. पांडुरंगा त्यांची कृपा कधी झाली सारू. बाबाजी सद्गुरुदास तुका आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांची अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. मी गळापसरी काही येतनेने बोलतो वचनातील भाविका तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. काय माझी वाणी मानेल संतासी रंजवो चित्तासी आपुलिया मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. विठ्ठल प्रस्तुत कीर्तन रूपे करता निवडलेला आपण देहूचे सुप्रसिद्ध साधू संत जगतवंदे जगतमान महाराष्ट्र भूषण वैराग्य मरोटी वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असणारे श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा
चार चरणात अरुण बसून तुकोबर याहून त्याच्या माध्यमातून जे आपल्या हिताकरता जागे आहेत त्यांच्या मायबापाला धन्यता देतात. विठ्ठल अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे तुकोबरांचं म्हणणं आहे की जे आपल्या हिताकरता जागे आहेत तुकोबरांनी धन्यता त्यांच्या मायबापाला दिली. आणि अशा मायबापाच्या पोटी सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली जी मुलं आहेत मग ती कन्या असो किंवा पुत्र असो त्यांच्याबद्दल देवाला सुद्धा हर्ष वाटतो. तयाचा हरिकर वाटते. बरं ते हर्ष वाटण्यासारखं करतात काय तर जीवनामध्ये गीता भागवत या ग्रंथाचं श्रवण करतात आणि सतत चिंतन विठोबाचं अखंड चिंतन विठोबा. तुकोबर म्हणतात अशी जी आहेत त्यांची मला जीवनामध्ये सेवा प्राप्त झाली तर माझ्या भाग्याला पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही असा मुलाचा सरळ भाव होता. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आज कशा निमित्ताने कार्यक्रम आहे उपस्थित सर्व भाविकांना जरी या गोष्टीची कल्पना असेल तरी सांगणं हे वक्त्याचं अध्य कर्तव्य करता येणार आहे. मोठे देवरून या गावामधील आपल्या सर्वांच्या परिचयाचे असणार आदरणीय श्री भक्तिपरायण राजू रामचंद्र अमृत यांच्या मातोश्री वैकुंठवासी भक्तिपरायण लक्ष्मीबाई रामचंद्र अमृत यांना जाऊन जवळजवळ 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेले आणि त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित केली ही कीर्तन सेवा मान्यासारख्या त्यांची कामराकडे सुपूर्द केली. प्रथमतः संपूर्ण अमृती परिवाराला मी धन्यवाद देतो. ते आपण सर्व मंडळींनी एकत्रित येऊन या ठिकाणी आपल्या माऊलीचा हा जो सोहळा आहे हा सोहळा संपन्न करत असताना अतिशय सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलं. नियोजनामध्ये काही काटकसर नाही, भागवा भागवी अजिबात करायचं म्हणून नाही. अतीव श्रद्धेच्या पोटी या ठिकाणी सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलं त्याबद्दल धन्यवाद देतो. सर्वांनी आदर्श घ्यावा असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय त्याबद्दल अमृती परिवाराला धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सुद्धा सर्व मंडळी लांबून येऊन या ठिकाणी कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल संपूर्ण श्रोते मायबापाला धन्यवाद देतो. तसेच आदरणीय अमृती परिवाराच्या निमंत्रणाचा स्वीकार करून या ठिकाणी उपस्थित सर्व मायबाप त्यांच्या दर्शनाचा मला झालेला लाभ या संबंधात उपस्थित सर्व गुणीगण गायनाचार्य मृदुंगाचार्य विणीकरी बाबा कीर्तनकार प्रवचनकार महाराज मंडळ आणि आपण सर्व देव श्रोतृवर्ग या सर्वांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला लाभलेली भव्यता. विठ्ठल सेवेचं निमित्त आपल्या सर्वांच्या लक्षात आले. वैकुंठवासी भक्तिपरायण लक्ष्मीबाई रामचंद्र अमृते यांचा हा प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा. पुण्यस्मरण पुण्यतिथी कशाला म्हटली जाते सगळ्यांना कल्पना आहे की जो आत्मा आपल्या जीवनामध्ये पुण्याचा संचय करतो तो पुण्यात्मा ज्या तिथीला देह ठेवतो त्याला पुण्यतिथी म्हटलं जातं. मग पुण्य पुण्य म्हणजे नेमकं काय तर साधू संतांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर पुण्य परोपकार पापते परपीडा. दुसऱ्यावर परोपकार करणं याचं नाव पुण्य आहे आणि दुसऱ्याला पीडा देणं दुसऱ्याला दुःख देणे याचं नाव पाप आहे. आणि म्हणून या ठिकाणी या माऊलीने आपल्या जीवनामध्ये पुण्याचा संचय केलेला आहे. निश्चितच परोपकार करत राहणं आपल्या संपूर्ण परिवारावर त्यांनी उपकार केलेले आणि त्या उपकारातून उतराई होण्याकरता आज खऱ्या अर्थाने त्या मुलांच्या दृष्टीने आजचा हा कृतज्ञता सोहळा. विठ्ठल उपकार उपकार म्हणजे काय आपण म्हणत असतो. साधू संतांचाही आग्रह आहे जीवनामध्ये नाही जास्त उपकार करता आलं तरी चालेल पण निदान थोडा तरी परोपकार नाही का. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार म्हणजे इथे तरी शब्द वापरला तरी तरी म्हणजे पातेल्यातील तरी नाही तरी हा नाईलाजाने वापरला. नाईलाजाने का नाही फार जमत निदान थोडा तरी. कधी कधी असा प्रसंग येतो
अन्न द्या अन्न, नाही जमत. मग फुकाचे जीवन तरी दूध द्या दूध, नाही शक्य. म्हणजे तरी शब्द येतो कधी नाही लाचा. नका घालू दूध जयामध्ये सार, आणि ताकाचे उपकार तरी करा. नाही दूध जमत ताक तरी. मी सांगत असतो कधी कधी काही काही माणसं सांगतात बाबा 7 दिवस सप्ताह आहे, 7च्या 7 दिवस या. नाही जमत मला 7 दिवस. मग निदान कालेला तरी शब्द नाही लागला. नाही जास्त जमत थोडा तरी. जीवनामध्ये परोपकार केला पाहिजे. त्याचं कारण परोपकाराने पुण्य प्राप्त होत असतात निश्चितच. वैकुंठवासी लक्ष्मीबाईंनी आपल्या जीवनामध्ये आपल्या परिवारावर उपकार केलेले निश्चितच उपकार आहे. कारण राजू महाराजांचा सांभाळ वडील लहानपणीच त्यांची गेली आणि तिथून त्यांचा सांभाळ केला. आणि नुसता सांभाळ नाही तर आता जे ऐश्वर्य भोगतात ती सुद्धा त्यांचीच कृपा. विठ्ठल विठ्ठल ऐश्वर्य सांभाळून ठेवलं आणि आज त्याचे भोग त्यांना भोगायला मिळतात. आनंदाचे भोग, आनंदाचे लाडू त्यांना खायला मिळतात. त्याचं कारण म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या आईने केलेली मेहनत, पराकाष्ठा आणि त्यांचा जो सांभाळ. आणि निश्चितच त्यांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर अमृते बाबांच्या बाबतीत, राजू महाराजांच्या बाबतीत सगळंच आहेत नाही का. ज्याला ऑलराऊंडर म्हणतो आपण परमार्थामध्ये, ऑलराऊंडर. मृदुंगही वाजवतात चांगल्या पद्धतीने. गायनाचार्य म्हणजे नुसतं असं नाही रागात गातात. रागात म्हणजे त्या रागात नाही, शास्त्रीय गायन आणि त्याची कला त्यांना अवगत आहे. बरं प्रवचनही करतात, कीर्तनही करतात, त्याच्यातही नाही भागवत सुद्धा करतात. म्हणजे परमार्थामध्ये सगळ्या गुणांनी परिपूर्ण असणारे तुमचे अमृते बाबा आहेत. आणि उदार मतवादी, उदार मतवादी देण्याच्या बाबतीत. आता मला वाटतं गेल्याच वर्ष सुद्धा नसेल झालं आपल्या आळंदीच्या धर्मशाळेच्या समोरची जागा होती घेण्याकरता. तिथेही ते काही कमी पडले नाही. 50,000 देणगी दिली. बरं एकट्याने काकालाही द्यायला लावले, आदरणीय अनंत काका असतील त्यांनाही द्यायला लावले. आणि आणखी देण्याची त्यांची तयारी. ते म्हणतात बाबा हे ईश्वराचं सगळं देणं आहे आणि ते त्याच्याकरता खर्च करायचं. आणि त्यांनी ठरवलंय जीवनामध्ये की प्रपंचातलं सगळं काही ऐश्वर्य आता संपन्न आहे. फक्त इथून पुढे माझा जो सगळा काही काळ आहे तो केवळ परमार्थात जातो. सर्व माझा काळ तुझी या चिंतन अशी त्यांची अपेक्षा आहे. आणि या ठिकाणी हा जो माऊलीचा सोहळा आहे त्यांच्या आणि तो संपन्न करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं. निमंत्रणामध्ये सुद्धा काही काटकसर नाही बाबा. सगळी परमार्थातली दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे रती महारथी या ठिकाणी परमार्थातले उपस्थित आहेत. आणि आज त्यांच्या समोर ही सेवा करण्याची संधी मला प्राप्त होते. खऱ्या अर्थाने माझ्याकरता परमभाग्याची गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल हा जो त्यांचा पुण्यस्मरणाचा सोहळा आहे, पुण्यस्मरणाचा सोहळा, त्याचं कारण जीवनामध्ये केलेल्या पुण्याचा संचय. आणि तुम्ही पहा, मी तर नेहमी सांगत असतो, आज खऱ्या अर्थाने 1 वर्ष झालं पण तरी सुद्धा त्यांची आई त्यांच्या अंतःकरणामध्ये अजूनपर्यंत जिवंत आहे. नेहमी सांगत असतो माणसाने जरूर मरावं, मरणार माणसाने जरूर मरावं, पण निदान मेल्यानंतर तरी 20-25 वर्ष तरी जगावं नाही, जगावं. मग कसं? शरीराने नाही, मरावे परी कीर्तिरूपी उरा. तुका म्हणे एका मरणेची चरे उत्तमची उरे कीर्ती. मग प्रपंचातली कीर्ती नाही कामाला आहे. उभयलोकी उत्तम कीर्ती देव चित्ती राहिला. अंतःकरणामध्ये जर देव साठवला निश्चितच आपली कीर्ती राहत असते. आणि त्या सणाने 1 वर्ष झालं पण अजूनपर्यंत ते जिवंत आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे पुण्यस्मरण ज्याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये म्हणतो श्राद्ध, जे श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध म्हटलं जातं. आणि या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून कार्यक्रमाचं नियोजन माहिती वेळेवर नाही. म्हणजे त्यांच्या अंतःकरणामध्ये आईविषयी श्रद्धा आहे आणि श्राद्धाची व्याख्या तशी सांगितली. श्रद्धया क्रियते येतात श्राद्ध, जे श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध म्हटलं जातं. आणि जर श्रद्धा नसेल तर ते कार्य फलीभूत ठरत नाही. तर श्राद्धामध्ये 3 अंग खूप महत्वाचे, 3 गोष्टी वापरल्या जातात.
तीळ वापरले जातात, तांदूळ वापरले जातात आणि पाणी वापरलं जातं. महत्वाच्या गोष्टी. तांदूळ हे कर्तव्याचं प्रतीक आहे, तीळ स्नेहाचं प्रतीक आहे आणि जळ हे भक्तीचं प्रतीक आहे. कर्तव्य, प्रेम आणि भक्ती या तिन्हीचं एकत्रीकरण म्हणजे श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक मुलाने केलंच पाहिजे, म्हणजे प्रत्येक मुलाचं आद्य कर्तव्य आहे. आणि जर ते नाही केलं तर त्याचा परिणाम अत्यंत वाईट होतो. ते कळून येत नाही माणसाला. आपले जे स्वर्गात गेलेले पितर आहेत हे पुण्य जर त्यांच्यापर्यंत पोहोचवलं नाही तर मग त्यांना खाली यावं लागतं किंवा नरकात जावं लागतं. भगवान स्वतः सांगतात, तेतम भक्त्वा स्वर्ग लोकम विशांती, क्षीणे पुण्य मर्त लोकम विशांती. किंवा माऊली सांगतात, मग तया पुण्याची पाहुली सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागती माघारे. किंवा तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. पुण्याचा क्षय होऊ नये आणि त्यांची अधोगती होऊ नये म्हणून त्यांच्यापर्यंत हे पुण्य पोहोचवण्याचं काम प्रत्येक मुलाचं असतं आणि ते प्रत्येक मुलाने केलंच पाहिजे. जर नाही केलं तर अर्जुनाचं जसं म्हणणं आहे नाही का, काय होईल, पितरांचं पतन होतं. संकरो नरकाय वकुल जहानाप्लस पतंते पित्र होईशाम लुप्त पिंडो जगत क्रिया. हे न्यायावरून त्यांचं पतन होऊ नये म्हणून हे पुण्य पोहोचवण्याचं काम प्रत्येक मुलाचं असतं. आणि त्याच न्यायाने या ठिकाणी अमृते बाबांनी आपलं कर्तव्य जाणून माऊलीचा हा जो सोहळा संपन्न करत असताना हे पुण्य पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. तेव्हा त्यांना पुनश्च धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी सोहळा संपन्न होत असताना काही पुण्यामध्ये कमतरता राहू नये म्हणून साधू संतांची नावं घेतली पाहिजे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. आणि याकरता हा संतपर प्रकरणातील अभंग आहे. माऊलीला साजेस असा हा अभंग आहे. प्रथम वर्ष आहे आणि त्या निमित्ताने म्हटलं हा अभंग घेऊन जाऊन बाकी पुढे मग चालत राहते. तेव्हा असो, संकल्पित वेळेमध्ये आपल्याला या अभंगावर चिंतन करायचं आहे. तेव्हा यथामती यथाशक्ती यथावकाश तसं माझ्या बुद्धीला जमेल त्या पद्धतीने या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करा. समोर बसले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ सर्व भक्ती मनामाता सर्वांच्या चरणी अनन्य भाव नतमस्तक होऊन आपण कीर्तन वळूया. विठ्ठल कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ मंडळी उपस्थित आहोत. आता मी जर इथं नाव घेत राहिलो ना बरोबर वाटतं. सगळीच आज बऱ्याच दिवसांनी म्हणजे सगळ्यांचं दर्शन झालं. चालू आहेत कार्यक्रम पण आज सगळी मंडळी एका व्यासपीठावर अमृत बाबांनी जमा केली बाबा. तर हरी भक्ती समन्वय संघ, माऊली ग्रुप हे सगळे इकडे तिकडे आता पांगापांग होते. पण आज त्या निमित्ताने सगळ्यांचं दर्शन झालं सगळ्यांचं. मग सगळ्यांना एकदा नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि सगळ्यांच्या परिचयाचा आहे. सगळ्यांचा अभंग पाठातला घेतला की गायनाचार्यांना बरं वाटतं म्हणून आज हाच अभंग घेतला. म्हटलं हा सगळ्यांच्याच पाठात आणि बऱ्याच वेळेला पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा अभंग घेतला जातो. म्हणून गायनाचार्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे त्याची मला जाण आहे. आणि वेळ आपल्याकडे बरोबर 1 तास राहिलेला, 1 तास बरोबर होतो. 9च्या पुढे जाणार नाही ना आधी सोडणार. सगळ्यांचं मी काळजी घेऊनच बोलत असतो आणि मला वेळेची जाण आहे. टाइमच मागे. विठ्ठल विठ्ठल. याचं कारण माझ्याकडे भांडवलही कमी असतं. भांडवल कमी असतं. तिकडचं तिकडचं पाठ करून बोलतो बाबा, तेवढा काही मला अभ्यास नाही. पण तरी सुद्धा सेवा मिळते याचं कारण म्हणजे तुमचं सगळ्यांचं प्रेम. विठ्ठल विठ्ठल. असो, या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय जे आपल्या हिताकरता जागी आहेत त्यांच्या मायबापाला धन्यता देतात. पण पहा, जगात सर्वात श्रेष्ठ तीर्थ माय आणि बाप आहे. त्यांच्यापेक्षा मोठं कोणीच नाही. भगवंत सुद्धा नाही. भगवंताच्याही पेक्षा श्रेष्ठ तीर्थ जर काय असेल तर ते माय बाप. आणि त्याच्यामुळे पांडुरंग परमात्म्याला माय बापाच्या सेवेमुळे पंढरपुरात यावं लागेल. सगळ्यांना माहित आहे, सगळ्यांना. तुम्ही पहा, पुंडलिकाचं थोडस दिग्दर्शन करा. पुंडलिका ज्या वेळेस पुंडलिक राय तीर्थयात्रे करता निघाले,
आता ते मागचा जर विचार केला तर फार काही चांगलं नव्हतं त्यांचं. बायकोला खांद्यावर घेतलेली आणि मायबापाच्या गळ्याला दोरी बांधून ओढत ओढत चालले होते आणि कुकुट स्वामींचा आश्रम संध्याकाळची वेळ होती, मुक्कामा करता थांबला. बाहेर ओटीवर बसलेले आणि 3 काळ्या कुट्ट मलिन स्त्रिया त्या कुकुट स्वामींच्या आश्रमामध्ये जाताना त्यांनी पाहिलं. जाताना मलिन दिसत होते, पण तासभरानंतर परत आल्या तेव्हा पाहिलं तर तेजपुंज दिसत होत्या. म्हणून त्यांना अडवलं आणि विचारलं, आपण कोण आहोत? म्हटलं, आम्ही सामान्य नाही, आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती आहोत. बरं, मग इथं? मग त्यांनी सांगितलं, तुझ्यासारखे पापी लोक आमच्यामध्ये स्नान करतात आणि त्यामुळे आम्हाला मलिनपणा येतो आणि तो मलिनपणा घालवण्याकरता आम्ही थोर साधू संतांची सेवा करतो आणि मग आमचा देह पवित्र होतो. काय म्हणाल, कुणाला पापी म्हणतात? मला, मी तीर्थयात्रा करण्याकरता निघालो. अरे तू तीर्थयात्रा नाही करत, तू पापच करतो. मग आतमध्ये गेले, कुकुट स्वामींचं दर्शन घेतलं. तर संतांची भेट झाल्यानंतर फरक पडत असतो. आणि मग त्याने विचारलं, बाबा यहां से काशी कितनी दूर है? त्यांनी सांगितलं, हे ते सांगतो, पण पहिल्यांदा अगोदर सांग की गळ्याला दोरी बांधली खांद्यावर घेतले ते कोण आहे? खांद्यावर घेतली ती माझी पत्नी आहे आणि दोरी बांधले ते माझे माय बाप आहे. रागावले, काय? माय बापाच्या गळ्याला दोरी बांधली आणि काशीचा पत्ता विचार, लाज वाटत नाही तुला? माहित नाही, ज्याला माय बाप आहे त्याला तीर्थयात्रेला जाण्याची काही गरज नाही. का? माय आणि बाप केवळ प्रमाण दिलं याच्यावरून कळलं मी थापा मारत नाही. काय म्हणतील भाव, तीर्थयात्रेला तर भरपूर लोक जातात. माय बाप केवळ काशी देणे न जावे तीर्थास. एवढा फरक पडला त्याचं कारण आहे बाबा, साधू संतांच्या उपदेशाच्या पाठीमागे उपासनेचं सामर्थ्य असतं. एवढा फरक पडला आणि तिथून ठरवलं आता काही करायचं नाही, केवळ माय बापाची सेवा करायची. तिथून ठरवलं ते आणि मग आतमध्ये गेले आणि मायबाप जसं एखादा शेतकरी शेळीचा कान धरून ओढून आणतो तसे मायबाप ओढत आणले. फार थकून गेले होते. एका मांडीवर आईचं डोकं ठेवलं आणि एका मांडीवर वडिलांचं डोकं ठेवलं आणि काया वाचा मनाने सेवा करायला सुरुवात केली. खूप सेवा केली, अनेक वर्ष सेवा केली आणि मग शेवटी जगाचा बाप सेवेवर प्रसन्न होऊन आला. पंढरपुरातली घटना. आल्यानंतर सेवेमध्ये रममाण होते पुंडलिकराय. आवाज दिला, पुंडलिका, अरे मी आलो. पुंडलिकरायने तोंडावर बोट ठेवलं आणि सांगितलं, हळू बोला. अहो पण मी आलोय बसायला, काय सांगितलं ना, हळू बोला. का? माझ्या आई वडिलांची निद्राभंग होईल आणि हा प्रसंग बोलण्याचा नाही. माझ्या पितयाची होईल निद्राभंग, न घडे प्रसंग बोलण्याचा. हा प्रसंग बोलण्याचा नाही. देवाने सांगितलं, अरे एखादा पाहुणा जर घरी आला तर त्याला कुठं बसून काय खायला देऊ आपल्याला होता. जगाचा बाप आलोय, मग निदान बसायला तर जागा दे. पुंडलिकराय उठले नाही, मागे सुद्धा पाहिलं नाही. पुढे एक वीट पडलेली होती, पंढरपूरची घटना. मागे सुद्धा पाहिलं नाही, वीट मागे भेटतावं.
ऐसा कैसा रे तू नीट आणि मागे भिरकावली. सांगितलं या विटेवर उभे राहा. विटेवर उभे राहिले पण पाहिलं देवाकडे. ते चतुर्भुज आले होते सगळी शस्त्र वगैरे घेऊन. मग पुंडलिकराने सांगितलं ही शस्त्र वगैरे कशाला आणली का, युद्धाला आला का इथे. मग सगळी शस्त्र बाजूला ठेव. सगळी शस्त्र बाजूला ठेवली. बरं देवा तुझा काही स्वभाव जायचा नाही का, एखादा दुर्जन जर दिसला तर दात मुख्य आवळशील. मग हात कमरेवर ठेव. रागाने लाल डोळे करशील दुर्जन दिसला तर दुर्जन पळून जाईल. मग नासाकी दृष्टी ठेव. समचरण दृष्टी सांगितल्याप्रमाणे तसं केलं. आणि पुंडलिकाने सांगितलं नुसतं उभं राहून चालणार नाही. मग जे जे येतील ज्या ज्या भावे त्यांना तारण्याचं काम देवतच आहे. मग देवाने सुद्धा सांगितलं भाग्य कुंतिनी येथे तारेण पतीत युगायुगी कार्य प्रेमी मातलासी उभे केले विठ्ठलासी ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकावली बीट. युगे झाली 28 तरी अजूनही न म्हणसी बाई. अजूनही म्हणजे 2021 आलं तरी सुद्धा पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत तुका म्हणे मात. म्हणून जगात सर्वात श्रेष्ठ तीर्थ माय बाप आहे. आणि माय बापाच्या सेवेमुळे पांडुरंग परमात्म्याला सुद्धा उभं ठेवण्याची ताकद कुणामध्ये होती, पुंडलिकरामध्ये. विठ्ठल विठ्ठल श्रेष्ठ तीर्थ कोण आहे, माय बाप. माऊलीची सकळ तीर्थाची धुरी एका माता पितरी तया सेवे सिक्की शरीरे लोड. सर्वात श्रेष्ठ तीर्थ माय बाप आहे. माय बाप. पण आता हल्लीच्या काळामध्ये नाही कळून येत माय बापाचं. कारण एखादी व्यक्ती हयात असताना किंमत कळत नाही. व्यक्तीचं महत्व व्यक्ती गेल्यानंतर कळत असतं. साधू संत त्या काळामध्ये होते, त्या काळात समाजाला महत्व कळालं नाही, ते गेल्यानंतर त्यांचं महत्व कळालं. तसं माय बापाचं महत्व हयात असतं. नेहमी प्रत्येकाचं सांगतो, व्यक्तिगत कुणाचं. Yeah.
साधू संतांनी शब्द घातला कृतज्ञ, उपकाराची जाण ठेवत नाही म्हणून त्यांना कृतज्ञ म्हटलं. नाही कळत म्हणून, नाहीतर मग जिथे बाप दंगम दंगा मरे बाप पौचाय गंगा. माय बापाला लागतं काय? श्रीमंतीची, धनाची, ऐश्वर्याची अजिबात त्यांना गरज नाही. त्यांना गरज आहे फक्त म्हातारपणात चांगलं बोलण्याची. नाहीतर मग समाजामध्ये फिरत असताना आपण मी माझ्या खिशातलं सांगत नाही, नाहीतर काही ना वाटेल बाबा कमना म्हणतो काय, मी माऊलीची होगी सांगतो. सेवा करत नसेल, आई वडिलांना चांगलं बोलत नसेल आणि समाजामध्ये जर सन्मानाने फिरत असेल तर माऊलीने त्याला मूर्ख म्हटले. घरी माता आणि पितरा धड बोले नाही संसारा, ये विश्व आदर मूर्ख घ्यायचं. म्हणजे माय बापाची किंमत कळाली पाहिजे. आणि जर नसेल करत तर मग त्याला ज्ञानोबारांनी मूर्ख म्हटलेले. मूर्ख माय बापाला लागतं काय? नाहीतर गडगंज श्रीमंती, गडगंज श्रीमंत. आणि सासूने सांगितलं सुनेला भूक लागली काहीतरी खायला दे. आता श्रीमंती होती म्हणून सुनेने बदामचा शिरा केला, प्लेट चांदीची वापरली. आणि सासू बसलेली होती आणि उभ्याने प्लेट आपटली. हे खाऊन महाराज होती. गोड लागेल का शिरा? शिरा बदामचा आहे, प्लेट चांदीची आहे, पण सुनेचं बोलणं चांगलं आहे. नाहीतर याच्या उलट परिस्थिती अत्यंत हालाकीची. मुलगा आणि सून 2 दिवसापासून उपवाशी, पण त्यांनी विचार केला आपण तरुण आहोत, आपण उपवास सहन करू, पण आपले माता पिता हे वयस्कर, त्यांना उपवास सहन होणार नाही. म्हणून त्या सुनेने सुद्धा लज्जा सोडली आणि 2 घरी जाऊन भीक मागून अर्धी भाकरी गोळा केली. आणि माय बापाला, त्या सासू सासऱ्याला सांगितलं आम्ही एक वेळ उपवास सहन करू, पण तुमच्याने उपवास सहन होणार नाही. एवढी ही एक भाकर घ्या आणि पावणी पिऊन आज तुमची तृषा, तुमची जी क्षुधा आहे ती निवृत्ती करा. असं बोलणं जर असेल तर बिना औषधाचे मायबाप 10 वर्ष जास्त जगतील की नाही? मायबापाला धनाची, श्रीमंतीची, ऐश्वर्याची अजिबात गरज नाही. त्यांना फक्त गरज आहे चांगलं बोलण्याची, चांगलं बोलण्याची. म्हणून जगात सर्वात श्रेष्ठ तीर्थ मायबाप आहे. आता त्यांच्यापेक्षा मोठं कोणीच नाही. विठ्ठल आणि माय बापाला सुद्धा वाटत असतं की आपली जी लेकरं आहेत त्यांची भांडणं होऊन. म्हणून घराची व्याख्या सांगत असताना असं सांगितलं, घर में माई गोठे में गाई, खेत में भाई उसकी क्या देखे कमाई. इथे माई जो शब्द आहे तो 2 अर्थाने, एक माई म्हणजे एक आई आणि एक माई शब्दाचा अर्थ होतो प्रेम. 2 भावामध्ये जर प्रेम असेल तर मायबापाला सुद्धा आनंद होतो की नाही? पण 2 भावाचं जर चांगलं चाललेलं असेल तर समाजात कावळ्याच्या जातीची माणसं आहेत. कावळा जिथे जखम असेल तिथे तोच मारतो की 2 भावाचं चांगलं चाललेलं दिसलं की कावळा फटफटी घेऊन जातो स्वतःचा पेट्रोल खर्च करून. आणि मग बरमोडा घालून तो लहान भाऊ शेतामध्ये काम करतो. आणि मग तिथे गेल्यानंतर इकडे रे, तू का तुझ्या भावाचा घरी आहे का? तुझा भाऊ लिंगांचे कपडे घालून सगळ्या तालुक्यात जय हरी सगळे सन्मान करतो, पण तू एकटा शेतात राहतो. हे बरं दिसतं का? हे कर, उद्यापासून अर्धा वाढवून या. कावळा मग तो म्हणतो काका वयाचा विचार करतो म्हणून हात उगारत नाही. तो आदरतो, इथे रॉकेल वाया जातो. असं काही मला सांगू नका. का मी 10 वर्षाचा होतो, माझे मायबाप गेले आणि तिथून माझ्या भावाने आणि वहिनीने माझा सांभाळ केला. स्वतः कधी सुख सोहळे उपभोगले नाही, पण माझ्या करता 2 घरची मजुरी करून मला शिक्षणाकरता पैसा पुरवला. मी ग्रॅज्युएट झालो, पण माझं प्रारब्ध चांगलं नाही, मला नोकरी मिळाली नाही. आता मी शेतात काम करतो. काय दोष आहे त्यांचा? आणि एक सांगतो, एखाद्या वेळेला सूर्याचा उदय पूर्वेच्या जागी पश्चिमेला होईल, पण मेलो तरी माझ्या भावाचे आणि वहिनीचे उपकार या जन्मी कधी विसरणार नाही. याला म्हणतात बंधू प्रेम. विठ्ठल म्हणून तर घराची व्याख्या सांगितली ना, घर में माई गोठे में गाई, खेत में भाई उसकी क्या देखे कमाई. आणि याच्या उलट घर में हेला, घर में साला, गोटे में हेला, खेत में नाला,
उसका निकलेगा दीवाना। तो जिते बाप को रोटी न दे में मरे बाप पछताय। जिवंत माय बापाचा सोहळा असतो, जिवंत माय बापाचा। याचं कारण माय बापाच्या आशीर्वादामध्ये जी ताकद आहे ती भगवंताच्या आशीर्वादामध्ये सुद्धा नाही, आणि माय बापाच्या शापामध्ये जी ताकद आहे ती तपस्व्यांच्या शापामध्ये सुद्धा नाही। म्हणून तर तुम्हाला खोटं वाटेल, माहिती आहे सगळं, माय बापाने दिलेला शाप देवाच्या बापाला भोगावा लागेल। श्रावण बाळाचा दृष्टांत डोळ्यापुढे आणा। ज्यावेळेस श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना तीर्थयात्रेकरता घेऊन जात होते, तहान लागली म्हणून सांगितलं पाणी घेऊन ये, पाणी आणण्याकरता गेले, कमंडलू बुडवलं, आवाज आला बोडबोड, दशरथ राजाने आवाजच्या दिशेने बाण सोडला आणि तो बाण लागला तो श्रावण बाळाच्या छातीमध्ये, शर आला तो धावून, खाली कोसळले, आल्यानंतर पाहिलं माझा बाण एका मानवाला लागला, खूप दुःख झालं, चुकीनं घडलं, पण श्रावण बाळाने सांगितलं मी आता प्राण सोडतो, पण माझे आई वडील तहानीने व्याकुळीत एवढं पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या। पाणी घेऊन आले आणि आल्यानंतर काही बोलले नाही, काय बोलले, अंध अवस्थेमध्ये माता पिता होते, त्यांनी आवाज दिला श्रावण एवढा उशीर का, काही बोलत नाही, काही बोलत नाही। त्यांनी ओळखलं आमचा श्रावण बाळ दिसत नाही, तेव्हा त्यांनी सुद्धा सांगितलं की तुमच्या श्रावणाचा माझ्या हातून घात झालेला आहे, आणि मग त्यांनी शाप दिला, आज आम्ही पुत्र शोकाने प्राण सोडतो, पण तुला सुद्धा एक दिवस पुत्र शोकाने मरावं लागेल। आणि त्याचं कारण सगळ्यांना माहित आहे की दशरथ राजा सुद्धा राम राम म्हणत प्राण सोडला, का माय बापाच्या शापामध्ये इतकी ताकद असते। म्हणून तर आपण हे जे सोहळे असतात, हे श्राद्ध तर्पणातील हे ज्या क्रिया असतात, त्या करण्यामागचा एक हेतू असतो की आपले पिता जे स्वर्गात गेलेले आहेत ते पुण्याची वाट पाहत असतात, आणि आपण जर त्यांना पुण्य पोहोचवलं तर ते आशीर्वाद देतात, आणि जर पुण्य नाही पोहोचवलं तर मग ते शाप देतात। माणसाला कळून येतं हे पुण्य हे कर्म तुमच्या जीवनात जर घडत नसेल तर मग जीवनामध्ये काही ना काही अडथळे निर्माण होत असतात, हे माणसाला कळत नाही, पण त्याचा जर बारकाईने जर आपण अभ्यास केला तर हे प्रत्येकाच्या लक्षात येत असतं। म्हणून हे प्रत्येक मुलाचं आद्य कर्तव्य शास्त्र सांगते, मी सांगतो असं नाही, आणि सोमसूर्य ग्रहणी येऊनी करवती वारवणी, का माता पितर मरणी अंकित जे दिवस, म्हणून त्यांची सेवा जिवंतपणे, आणि गेल्यानंतर ज्या दिवशी गेले त्या दिवशी त्यांचं स्मरण विठ्ठल विठ्ठल। काय म्हणतात आम्ही खूप सेवा करतो माय बापाची, पण ते आशीर्वादच देत नाही। अरे बाबा, आशीर्वाद कैसा देना पड़ता है इस बात का पता होने नहीं, लेकिन तुम गलती मत करो, तुम सेवा करो, आणि जब जब तुम सेवा करता है तभी उनका हृदय रोता है, और हृदय से रो रो के वो बार बार कहते हैं कि बेटा तू कितनी सेवा करता रे, जिंदगी भर सुखी रहेगा। हा आशीर्वाद माय बापाचा असतो, हृदयातून रडून रडून ते आशीर्वाद देतात, आणि मग जीवनामध्ये काहीही कमतरता राहत नाही। म्हणून जगात सर्वात श्रेष्ठ तीर्थ माय आणि बाप आहे, आणि त्यांच्या सेवेमध्ये एवढं सामर्थ्य आहे की पुंडलिकाजवळ देवाला यावं लागलं यात नवल नाही, तर जगातली सर्व तीर्थ ही पुंडलिकाजवळ येतात पवित्र होण्याकरता, आणि हे आजी नागवाला सांगत नाही, मग शंकर सांगे ऋषी जवळ,
सगळ तीर्थ माध्यान्न काळी येती पुंडलिका जवळी करती अंघोळी वंदिती चरण रज. विठ्ठल विठ्ठल माय बापाच्या प्रसन्नतेवरून कळतं मुलं चांगली आहेत. नाही तर बरेच मायबाप डोक्याला हात लावून दारात बसले फोटो काढण्यासारखाचे आणि विचारलं काय झालं आजी, मग ते म्हणतात काय सांगू, समजून घ्यायचं. 10 वर्ष गेला फोन नाही, पैसे पाठवत नाही, मग समजून घ्यायचं. पण माय बापाच्या प्रसन्नतेवरून कळतं की मुलं चांगली आहेत की नाही. आता इथे जर आपण लक्ष्मीबाईंचा फोटो पाहिला तर त्याच्यावरून कळतं की बाबा त्यांची मुलं चांगली होती. का मुलांवरून आई वडिलांचा सन्मान होतो. तुम्ही पहा, म्हणून इथे लेकराचं कौतुक करत असताना 2 शब्द वापरले, जागृती आणि हित. ज्याला हित कळालेलं आहे आणि तो जागा आहे, बरोबर. कारण काही काही समाजामध्ये आपण वर्ग पाहत असतो, काहींना हित कळालेलं आहे पण जागे राहत नाही. काही जागे आहेत पण त्यांना हित कळालं नाही, काही जागे राहत नाही आणि त्यांना हितही कळालं नाही. पण एक वर्ग असा आहे की तो आपल्या हिताकरता जागा आहे आणि नुसता जागा आहे नाही तर त्याला हितही कळालं, तो गोबर आहे, त्याला त्याच्या मायबापाला धन्यता दे. आपुले आहे लेकराचं कौतुक करत असताना इथे 2 शब्द वापरले, जागृती आणि हित. जे आपल्या हिताकरता जागे आहेत आणि नुसते जागे नाही तर त्यांना हितही कळालं, त्याच्या मायबापाला धन्यता. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या. धन्यता त्यांच्या मायबापाला आहे. म्हणून इथे राजू महाराज अमृत आहे, त्यांना हितही कळालं आणि ते हिताकरता जागे आहेत, म्हणून धन्यता लक्ष्मीबाई यांना. विठ्ठल आता हित म्हणजे नेमकं काय? हित म्हणजे काय? 8वे गोपाळ तिची हित, तुका म्हणे ही नाशवंत सगळ आणि 8वे गोपाळ तिची. भगवंताची आठवण होणं हे खरं हित ना.
की तसे करावे देवाचे चिंतन. म्हणून साधू संतांचा आग्रह आहे की बाबांनो, जीवन जगत असताना आपलं स्वहित कशामध्ये हे करा. आणि म्हणून पंढरीचा जो राणा आहे त्याचं स्मरण सतत होऊ द्या. ऐकले जना कशामध्ये हे प्रत्येकाला कळून आलेलं आहे की बाबा ऐकले जना तुझ्या स्वहिताच्या पुन्हा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. किंवा मगाशी प्रमाण सांगून गेलो. आठवे गोपाळ तेची भगवंताची आठवण, भगवंताचं स्मरण, भगवंताचं भजन याच्यामध्येच आपलं खरं हित आहे. आणि हित ज्याला कळालेलं आहे, नुसतं कळालं नाही पण हिताकरता जागा आहे, धन्यता त्याच्या माय बापाला आहे. म्हणून इथे तुम्ही सगळी गायनाचार्य मंडळी काही वेळेचं भान ठेवू नका. माझं काय राहिलं तर मी कमी करीन, पण तुम्ही शिल्लक ठेवू नका. आणि मला सक्त ताकीद आहे पहिल्यांदा की गायनाचार्य भरपूर आहेत, प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. तुम्ही कमी बोललं तरी चालेल, म्हणून मी माझं भागून घेईन. विठ्ठल विठ्ठल धन्यवाद त्याच्या माय बापाला. आणि इथे पहा तुम्ही तुकोबारांनी शब्द वापरले, धन्य माता पिता तयाची. इथे पहिला जो मान दिला तो मातेला नाही का, आणि नंतर पिता. त्याचं कारण आहे आपलं ते संत वाङ्मय ही शास्त्राच्या आधार आहे. शास्त्र काय सांगतं? मातृदेवो भव पितृदेवो भव. सगळी जरी प्रमाण तुम्ही पाहिलं माता पित्याच्या बाबतीत, पहिला मान हा मातेला आहे. कृष्ण माझी माता, दत्त माझी माता, अनेक अनेक प्रमाणे सगळ्या तीर्थाची दृष्टी का माता. पहिला मान हा मातेला दिलेला आहे. नाहीतर पहिल्यांदा पिता लिहिलं असं तर काही फारसं बिघडलं नसतं. आपल्या हिता जो असे जागता धन्य पिता माता तयाच्या काही बिघडलं नसतं. पण पहिला मान मातेला दिला याचं महत्वाचं कारण आहे. लेकरावर महत्वाचे संस्कार करण्यामध्ये प्रथम क्रमांक हा आईचा असतो, नंतर संबंध बापाचा. आणि संस्कार करत असताना ते संस्कार दुधाद्वारे होतात, दुधाद्वारे नाही, दुधाद्वारे. आणि हे ईश्वराचं नियोजन आहे. बाळ जन्माला येण्याच्या अगोदर भगवान त्याच्या दुधाची व्यवस्था करतो. घेऊ आपण नंतर घेऊ. हे ईश्वराचं नियोजन आहे. बाळ जन्माला येण्याच्या अगोदर म्हणून तर शब्द आहे वाढवी श्रीपती सवे दोन्ही. सवे दोन्ही हा शब्द का घातला पाहत नाही. भगवान प्रत्येकाची काळजी घेतो. दातन थे तब दूध देते हूं, दात आये तो अन्न देते. नथा दात वाको दिया दूध माको, खबर है खुदा को सबर हो. हे ईश्वराचं नियोजन आहे. म्हणून शब्द घातला वाढवी श्रीपती सवे दोन्ही, अगोदर नियोजन. आणि जी आई बाळाला दूध पाजत नाही त्या बाळाला आईविषयी ममत्व राहत नाही. नाहीतर एकदा काय झालं, एकाची आई वारली, 1 वर्षाचं बाळ होतं आणि ते लेकरू अंगावर खेळत होतं. माणसं विचारत कोण आहे? तिचंच लेकरू. ते रडत का नाही? त्या आईने त्याला कधी दूध पाजलं नाही म्हणून त्याला त्या आईविषयी ममत्व आहे. म्हणून लेकरावर महत्वाचे संस्कार हे दुधाद्वारे होतात. आणि ज्या ज्या वेळेस कर्तव्यदारी मुलाची असेल त्या त्या वेळेस स्वाभिमान आईच्या दुधाचा व्यक्त केला जातो. भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेस ते रुक्मिणी स्वयंवर सगळ्यांना माहित असेल. रुक्मिणी स्वयंवर, स्वयंवर हा शब्द फक्त मला वाटतं रुक्मिणी मातेच्या ठिकाणी लागू पडतो. नाही तर सीता स्वयंवर होतं, द्रौपदी स्वयंवर होतं. स्वयंवर शब्दाचा अर्थ काय? स्वतःहून वर्ण. स्वयंपाक शब्दाचा अर्थ काय? स्वतः करणे. आपण जो खातो तो परपाक,
स्वयंपाक नाही, स्वतःहून मरणे त्याला म्हणतात स्वयंवर. आता सीता स्वयंवर होत पण तिथे प्रतिबंध होता. जर का धनुष्य तोडलं नसतं तर इच्छा असून सुद्धा सीतेला प्रभू रामचंद्राच्या गळ्यात माळ घालता आली नसती. म्हणजे तिथे प्रतिबंध आहे. इच्छा होती द्रौपदीची अर्जुनाच्या गळ्यात माळ घालायची, पण जर माशाचा डोळा फोडला नसता तर इच्छा अजून सुद्धा वरता आलं नसतं. का? त्याच्यामध्ये प्रतिबंध आहे. म्हणून स्वयंवर हा शब्द फक्त रुक्मिणी मातेच्या ठिकाणी लागू पडतो. ती इच्छा आहे. आणि पूजेच्या निमित्ताने ज्यावेळेस मंदिरामध्ये गेले होते आणि तिथून भगवान श्रीकृष्ण घेऊन गेले, पण तिथून लागू झालं. घेऊन गेले आणि मग इकडे सगळ्यांना माहित पडलं भाऊ रुक्मिया तो शिशुपालाच्या पार्टीतला होता, विरुद्ध पार्टीतला. तो आयर्लीत बसला होता, आयरवाडी आयर्लीत बसला होता. काही नाही सांगितलं, अरे आयर काय लिहित बसला. बहीण गेली निघून आणि मग सगळ्या सैन्यासहित भगवान श्रीकृष्ण चालले होते रथ घेऊन. आणि मग रुक्मिया मागे आला, आवाज देऊ लागला, थांब कृष्णा थांब. पण थांबे, थांब पण थांबत नव्हतं. आणि मग शेवटी रुक्मिणीने आवाज दिला, कृष्णा थांब, तुला यशोदा मातेच्या दुधाची शपथ आहे, थांब. हे शब्द ऐकल्याबरोबर जागेवर थांबले. आणि थांबल्यानंतर तो धरला रुक्मिया धरला आणि तलवार काढली मारण्याकरता. पण रुक्मिणी माता मध्ये आली आणि सांगितलं, थांबा, त्याला मारू नका. का? तुम्ही मला प्राप्त व्हावा याकरता माझ्या भावाच्या पत्नीने म्हणजे माझ्या वहिनीने मला मदत केली. आणि मी त्यावेळी शब्द दिला की मला जर श्रीकृष्णाची प्राप्ती झाली ना, बहिणी तुझ्या कुंकुमाला धक्का लागू देणार नाही, हा शब्द मी दिलेला आहे. आणि त्यामुळे तुम्ही मारू नका. मग ती दाढी वगैरे अर्धी ते मुशी कापून ते त्यानं पाठवलं. पण इथे मला जे सांगायचं आहे की ज्या वेळेस रुक्मिणीने आवाज दिला, तुला यशोदा मातेच्या दुधाची शपथ आहे, थांब, जागेवर थांब. आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या. त्यावेळी दुधाची आठवण झाली. का? कर्तबगारी मुलाची आणि स्वाभिमान आईच्या दुधाचा. विठ्ठल ते धनुष्य तोडलं बघा रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांनी. धनुष्य तोडल्यानंतर परशुराम जे आले ना तिथे धावत, कोणी तोडलं म्हणून रागाने लाल बुंद झालेली होती परशुरामची. प्रभू रामचंद्रांनी तोडलं पण ते शांत बसले होते. आता यांना पण उत्तर द्यायला जाणार, जिथे जे पाहिजे तेच पाठवावं लागतं. मग तिथे सुद्धा विचार केला की इथे प्रभू रामचंद्रांना पाठवून चालणार नाही, म्हणून लक्ष्मणजींना पाठवा. फार खवळले होते परशुराम, पण लक्ष्मणजींनी सांगितलं, बाबा तिलक मिटा दो, जनवा निकाल दो, बाद में पता चलेगा सुमित्रा माँ के दूध में कितनी ताकत है. म्हणजे कर्तबगारी मुलाची आणि स्वाभिमान आईच्या दुधाचा व्यक्त केला जातो. तुम्ही पाहता तर एक मोरबीचा राजा, मोरबीचा, आणि राजकुमार होता, 9-10 वर्षाचा असेल, खेळत होता बाहेर. आणि एका नगरामध्ये जाळपोळ झाली, सगळी लुटालूट झाली आणि 100 माणसं होती, चालले होते सगळे आपलं गबाळ गुंडाळून. आणि हा राजकुमार त्यांना आडवा झाला. त्यांनी सांगितलं, आमची वाट धरू नको, आम्हाला जाऊ दे, आम्हाला सगळं लुटलेलं, आमच्याजवळ काही राहिलं नाही, आम्ही 2 दिवसापासून उपवासी आहोत. त्यांनी अडवलं आणि सांगितलं, ठीक आहे, तुमच्या सगळ्याच्या जेवणाची व्यवस्था करतो. पण आतमध्ये गेले, राणी स्वयंपाकघरामध्ये होती. तिथे गेल्यानंतर आईला जवळ जाऊन विचारलं, आई 100 माणसं आहेत, त्यांना जेवायला देशील का? आईने थोबाडीत मारल्याबरोबर लांब जाऊन पडलं. आणि मग एखादं लेकरू असतो जसं मागे पुढे करत आईचा पदर धरून, आणि मग आईला जाऊन विचारलं, का ग आई, तूच सांगतेस ना, राजा हा दुसऱ्याचं दुःख निवारण करण्याकरता असतो, भुकेल्यांना अन्न देण्याचं काम राजाचं असतं, त्यांना आश्रय देण्याचं काम राजाचं असतं, तूच सांगतेस मला. मग त्यांना जेवणाची गरज आहे, भुकेलेले आहेत, आणि मी तुला जर विचारलं त्यांना जेवायला देशील का, तर तू मला का मारला? तेव्हा राणी सरकारने सांगितलं की मला आज कळालं की ऋषी पंचमीचा दिवस होता, आणि ऋषी पंचमीच्या दिवशी मी बाहेर गेले होते, ते उपवासाकरता महिला मंडळ जातात, आणि त्यावेळेस मी नदीवर गेले होते स्नानाकरता, तुला पाळण्यात ठेवला होता. आणि खूप रडायला लागला, रडू आवरेना म्हणून दासीने तुला दूध पाजलं. मी आल्यानंतर मला कळालं की दासीने दूध पाजलं, म्हणून मी तुला उलटा केला, सगळं दूध तुझं बाहेर काढलं.
पण मला आज कळालं की त्या दासीच्या दुधाचा एक तरी थेंब तुझ्या पोटामध्ये राहिला. का? खरं जर माझं दूध प्यालेलं असता तर परवानगी मागायला आला नसता. त्या दासीचं दुधाचा एक थेंब राहिला म्हणून दासासारखा परवानगी मागायला आला. म्हणजे मुलावर महत्वाचे संस्कार हे दुधाद्वारे केले जातात. आणि आई ते संस्कार करत असते आणि आपल्या शरीराचा विचार करत नाही. ओवी आठवली म्हणून सांगतो. आणि अंगाजीवाची संपत्ती बेचोनी करी बाळाची पाळती तरी जीवे उपगणे ही स्थिती न पाहे माय. आणि ते संस्कार करण्याचं काम आईचं काम असतं. आणि जर मग नुसती बाटली जर दिली तर मग नंतर तुम्ही परिणाम पहा. विठ्ठल मुलाची आणि स्वाभिमान आईच्या दुधाचा व्यक्त केला जातो. का? महत्वाचे संस्कार ही आई करत असते. म्हणून तर पहा तुम्ही शिलवान मुलगा जन्माला येण्याकरता आता मुख्य आईचं पुण्य असावं लागतं. हुशार मुलगा जन्माला येण्याकरता बापाचं पुण्य असावं लागतं. उदार जन्माला येण्याकरता वंशाचं पुण्य असावं लागतं. आणि भाग्यवान जन्माला येण्याकरता स्वतःचं पुण्य असावं. तो शिरो मात्र पुण्येन पितृपुण्येन चतुरता दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. भाग्यवान जन्माला येतं स्वतःच्या पुण्याईनं. उदार जन्माला येतं वंशाच्या पुण्याईनं. हुशार जन्माला येतं बापाच्या पुण्याईनं. आणि शिलवान मुलगा जन्माला येतो आईच्या पुण्याईनं. आणि याच्या उलट उन्माद मात्र दोषेन पितृदोषेन मूर्खता अदात्र वंश दोषेन आत्मदोषेन दरिद्रता. दरिद्र जन्माला येतं स्वतःच्या पापानं. कंजूस जन्माला येतं वंशाच्या पापानं. मूर्ख जन्माला येतं बापाच्या पापानं. आणि उन्मत्त जन्माला येतं आईच्या पापानं. म्हणून असा जर मुलगा झाला तर त्याला मुलगा म्हणू नका. मग त्याने कुऱ्हाडीचा दांडा कुऱ्हाडीचा दांडा होताच काळ. पण ज्या ज्या वेळेस मुलाला धन्यता दिली जाते त्या माय बापाला धन्यता दिली त्या अर्थी त्या लेकराचं कौतुक केलं जातं. धन्य माता पिता तयाशी. विठ्ठल आपल्या हिता जो असे जागता जे आपल्या हिताकरता जागे आहेत त्यांच्या मायबापाला या ठिकाणी धन्यता दिलेली आहे. आणि मग अशांच्या पोटी जन्माला आलेली जो कन्या असो किंवा मुलगा असो तुकोबारा म्हणतात तुम्हाला काय वाटतं यात म्हणून नाही. देवाला सुद्धा हर्ष होतो दुसऱ्या चरणामध्ये. त्यांच्या मायबापाला धन्यता आहे. आणि अशा माता पित्यांना धन्यता दिलेली त्या मायबापाच्या पोटी सात्विक कुळात जन्माला आली मग कन्या असो किंवा पुत्र असो त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुकोबारा म्हणतात मला वाटतं यात नवीन त्यांच्याबद्दल देवाला सुद्धा हर्ष होतो तयाचा हरिक वाटे. आता दुसऱ्या चरणामध्ये जर आपण विचार केला तर इथे सुद्धा तुकोबाराने शब्द वापरले कुळी कन्या पुत्र होती. म्हणजे इथे सुद्धा कन्येला पहिला मान दिला. नाही तर कोळी पुत्र कन्या होती जे सात्विक तरी काय आपण बिघडलं नसतं.
पण इथे सुद्धा कन्येला पहिला मान दिला. त्याचं कारण पराक्रमाचं मातृत्व आणि मातृत्वाचा पराक्रम. शब्द लक्षात. मातृत्वाचा पराक्रम आई करत असते आणि पराक्रमाचं मातृत्व कन्या करत असते. म्हणून पहिला मान तिथे कन्येला दिलेला आहे. आता पहा, खरं इमानदारीने सांगा बरं, आनंद कधी होतो माधव बाबा? मुलगा झाल्यावर का मुलगी झाल्यावर? माझं समाधान करण्याकरता नाही, खरं इमानदारीने सांगा. मुलगा झाला, फार उतरल्या तोंडाने घ्या बर्फी, घ्या बर्फी, उतरल्या तोंडाने. तोंड का उतरलं? अहो याच्या अगोदर 4 बर्फी आहेत. सगळ्या महाराष्ट्रात त्या बर्फी गुरुनाथा आमच्यात नाही. पण पहिला मान कन्येला दिले याचं कारण आहे. तुम्ही पहा, मुलगा आणि मुलगी याचा जर आपण विचार केला तर मुलापेक्षा जास्त हुशार किंवा जास्त अक्कल ही मुलीला असते. म्हणून तर लग्नाकरता 18 वर्ष मुलीला आणि 21 मध्ये पण नाही कळत त्याला काय, 25 पार व्हावं लागतं. पण मुलीला 17-18 वर्ष झाले लग्न केलं की संपूर्ण जबाबदारी पार पडतात. तुम्हाला खोटं पडत असेल तर पहा, एका घरी पाहुणे आले, आणि पाहुणे आल्यानंतर सांगितलं आईने मुलाला, बाळू इकडे हे 5 रुपये घे आणि हा तांब्या घे आणि दूध घेऊन ये. त्यांनी काय केलं, तो 5चा डॉलर टाकला तांब्यात, ते डबड वाजवत पाहुण्याच्या समोर गेलं दुकानावर. पण तिथे मुलीला सांगा, मुलगी काय करेल? तिची ओढणी असेल, पदर असेल, त्याच्यामध्ये तांब्या लपवेल आणि पाहुण्याच्या समोरून जाताना लपत तो तांब्या घेऊन जाईल. का? पाहुणे विचार करतील नुसतं चहा पुरतं दूध या घरात नाही, असा जर विचार केला तर माझ्या आई वडिलांचा अपमान होईल, एवढी जाणीव मुलीला असते. म्हणून तर पहिला मान कन्येला. कोणी कन्या पुत्र होती सात्विक, नाही तर मुलाच्या बाबतीत जर आपण विचार केला तरी ते सात्विक कुळात जन्माला आलेली मुलं. मग कोण? पुत्र म्हणजे काय? पुन्हा नरकाय त्रायते किती पुत्र. तर मग काय जी मूवी आहे बघा, पूर्वजाते तारिती, पितराते उद्धरती आणि सुपुत्र त्याते म्हणती ऐसिया. म्हणजे पूर्वजांना जो तारतो आणि आपल्या आई वडिलांचा सुद्धा उद्धार करतो त्याला पुत्र म्हटलेले पुत्र. म्हणून कोळी कन्या पुत्र होती सात्विक आणि त्यांच्याबद्दल देवाला सुद्धा हर्ष वाटतो. तयाचा हरिक वाटे देवा. आता कोणाला हर्ष वाटतो? देवाला हर्ष वाटतो. कोणाच्या बाबतीत? एक माऊलीचा प्रसंग सांगतो, भजन करा. विठाल विठाल आपल्याला नवल वाटेल, आपल्याला हरिक वाटेल, हर्ष वाटेल, यात नवल नाही. मग देवाला सुद्धा त्यांच्याबद्दल हर्ष वाटतो. तुम्ही पहा, ज्ञानोबारांचा विचार करा, ज्ञानोबारांचा आणि समाधी प्रसंग डोळ्यापुढे आला. समाधी प्रसंग, ज्ञानोबा समाधीला जातात, एक हात निवृत्तीनाथ दादांच्या खांद्यावर आणि एक हात देवाच्या खांद्यावर. देवे निवृत्तीने धरले दोन्ही कर, मध्ये ज्ञानेश्वर बैसावय. आणि समाधी प्रसंग त्यावेळी जात असताना निवृत्तीनाथ दादा रडायला लागला. तोंडावरून हात फिरवला आणि सांगितलं, ज्ञानोबा शेवटची रात्र आठवते मला, ज्यावेळेस मायबाप आपल्याला सोडून गेले. तुम्ही तिघही झोपला होता आणि मायबापाने मला जाग केलं आणि सांगितलं, आम्ही अनंताच्या प्रवासाला निघालो, देहांत प्रायचित्त आम्ही स्वीकारलं, तुम्हाला समाजाने स्वीकारावं म्हणून. पण रडू नको, आम्ही गेल्यानंतर आमची कमतरता या तिघांना वाचू देऊ नको. माय बापाची जबाबदारी आम्ही तुझ्यावर टाकतो आणि आम्ही अनंताच्या प्रवासाला जातो. आणि तेव्हापासून निवृत्तीनाथ दादांनी कधी माय बापाची कमतरता तिघा भावंडांना जाणीव कधी करू दिली नाही. त्यांनी सांगितलं, आजपर्यंत एखाद्या वेळेला मी भिक्षा मागण्याकरता गेलो असेल, पीठ मला मिळालं नसेल आणि मिळालेलं पीठ कधी एखाद्या वेळेला मातीत मिसळून दिलं असेल आणि त्या दिवशी मी केवळ पाणी पाजून जर तुम्हाला उपवाशी झोपवलं असेल आणि माय बापाची जबाबदारी सांभाळण्याकरता हा निवृत्ती जर कमी पडला असेल तर एवढे अपराध पोटात घाल. म्हणून रडायला लागला. रडायला लागल्यानंतर
देव सुद्धा म्हणतात निवृत्ती, तुम्ही निवृत्ती होऊन रडता. निवृत्ती नाताने सांगितलं नाटक म्हणून रडत नाही देवा, समाजाने मानावं म्हणून नाही. मग माझं ज्ञानोबाचं प्रेम रडवतं मला. आणि हे बरं दिसतं का देवा? ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाची जाणी केले उपराटे नारायण, बरं दिसतं. तोंडावरून हात फिरून निवृत्तीनाथात रडतात. मुक्ताबाई रडते, सोपान काका रडतात. का ते सांगतात की ज्यावेळेस मायबाप आम्हाला टाकून गेले त्यावेळेस सुद्धा एवढं दुःख नाही. माय बापे जेव्हा त्यागी गेले आम्हा तेवढे दुःख तेव्हा झाले नाही. तेवढे दुःख झालं नाही, पण आज आमचा ज्ञानोबा दादा जाताना मला तेवढं दुःख होतं. आणि मग ते दार उघडलं आणि मग त्यावेळेस जगाचा पाप रडू लागला. जगाचा पाप परमात्मा रडू लागले. आणि त्यावेळेस रुक्मिणी माता म्हणते देवा तुम्ही ब्रह्मांडाचे मालक, ते रडतात त्यांचं नाते संबंध आहे म्हणून ते रडतात. बंधू प्रेमाच्या बंधू विरहाच्या प्रेमाने ते रडतात, तुम्ही का रडतात? असं विचारलं. आणि मग त्यावेळी देवाने सांगितलं देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखिला नाही, हेच ज्ञान संजीवनी दान त्रैलोक्यास धन्य धन्य धरातळी तुयाचे दृष्टीने हाळी तो वाहते लटाळी वैकुंठ भुवनास तो करील याची यात्रा तारील सकळ गोत्रा सकळ कुळीत पवित्रा याची निदर्शने होती. अलंकापुरी हे शिवपीठ पूर्वी येथे होती निळकंठ ब्रह्मादिक तप वरिष्ठ येतेची पै केले इंद्र येऊन या भूमीसी याग संपादने हरणीची इंद्रायणी इंदुरसी पंचक्रोशियापासून बहुती वनपल्ली वृक्ष देव येथे होऊन या होती पक्ष हे असो नित्य साक्ष असती नासते उदकी पंढरी उनी हे सोपे जनाची हरावया पापे कैकाळ कोपलिया कोपे तेणे नेचले अलंकापुरासी ऐसे सांगता हरिसी प्रेम ओसंडले रुक्मिणीसी म्हणे धन्य धन्य दयाचे कुशी ज्ञानदेव जन्मदे. मग असं सांगितल्यानंतर देवाने सगळा वृत्तांत मग रुक्मिणी माता रडू लागली. मग त्यावेळी देव म्हणतो आता का 7 वाजल्यापासून तूच म्हणत होती तुम्ही का रडता, तुम्ही का रडता, आता 8:45 वाजले तू का रडते? मग त्यावेळेस रुक्मिणी मातेने सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांकरता रडत नाही देवा. मग अहो समाधीचं वय आहे का? 22 वर्ष वयामध्ये हा महात्मा समाधी घेतो आणि समाधी घेताना जगाच्या बापाला ठसा ठसा रडतो. हा हिरा ज्या मायबापाच्या पोटी जन्माला आला त्यांच्या करता रडते. यालाच म्हणतात कोळी कन्या पुत्र आपल्याला काय वाटतं यात नवल नाही, देवाला सुद्धा ज्यांच्याबद्दल अंतःकरणामध्ये कळवळ निर्माण होतो तयाचा हरिक वाटे देवा. असे कोण? ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे. म्हणून कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अहो पण देवाला हर्ष वाटण्यासारखं नेमकं ते करतात काय? गीता
जन्माला आलेली सात्विक कुळातली मग कन्या असो किंवा मुलगा असो त्यांच्याबद्दल देवाला सुद्धा हर्ष वाटतो. देवाला हर्ष वाटण्यासारखं ते करतात काय? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबा. सतत गीता आणि भागवताचं श्रवण. आता गीता आणि भागवत हे दोनच ग्रंथ का घेतले? विपुल ग्रंथ संपत्ती आहे आपल्या हिंदुस्थानमध्ये, कितीतरी ग्रंथ आहेत, पण या दोन ग्रंथाची निवड का केली? तुकोबारायण, गीता भागवत दुसरे ग्रंथ आहेत. त्याचं कारण कसं जगावं हे गीता सांगते आणि कसं मरावं हे भागवत सांगतात, नाही का? जन्माला आलेला हा प्रत्येक माणूस जगतो, पण त्याने कसं जगलं पाहिजे आणि जगतो तो प्रत्येक जण एक दिवस मरणार आहे, म्हणून कसं मरावं याच्याकरता भागवत. विठ्ठल नाहीतर हल्लीच्या काळामध्ये माणसं पैसा कमवण्याकरता आरोग्य गमावतात, शरीर खर्च करतात, बरोबर? आणि पैसा भरपूर झाला की शरीर मिळवण्यासाठी पुन्हा पैसा खर्च करतात. लक्षात आलं ना? मग तो वर्तमानातही जगत नाही आणि भविष्यातही जगत नाही. असा जगतो कधी मरणारच नाही ना असा मरतो कधी जगलाच नाही. विठ्ठल कसं जगावं याचं मार्गदर्शन श्रीमद भगवद्गीता सांगते, नाही का? कसं कर्म करावं याच्या बाबतीत मार्गदर्शन केलेलं आहे. आणि भागवतामध्ये आपण कसं जावं, जगाचा निरोप कशा पद्धतीने घ्यावं याचं मार्गदर्शन केलेलं आहे. ते सगळं काही मी सांगत नाही, त्याच्याकरता वेगळं कीर्तन करू. गीता भागवत करीती श्रवण आणि पुढे शब्द आहे अखंड चिंतन विठोबाचे. आता इथे शब्द फार महत्वाचा वापरला, अखंड. का? काय काय माणसं चिंतन करतात पण काही कालावधीत होत, नाहीतर दिवसभर पारावर गप्पा मारतात दिवसभर आणि मग सांगतात 5 मिनिट आम्ही देवाचं चिंतन करतो आणि 23 तास 55 मिनिटं गावावर इकडच्या तिकडच्या उखाया पाकाळ म्हणून शब्द वापरला अखंड. का? त्याच्यामध्ये खंडना नाही. अखंड खंडेना जीवन राम. तुकोबाराय ज्ञानोबाराय यांनी जे देवाचं भजन केलं त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची खंडना नाही आणि खंडना होऊ नये म्हणून तुकोबारांनी डोंगराच्या डोंगर गाठली. का? बाबा काही खंडना येऊ नको म्हणून अखंड चिंतन विठोबाचे. आणि मग तुकोबारा या ठिकाणी सांगतात जे आपल्या हिताकरता जागे त्यांच्या मायबापाला धन्यता. अशा सात्विक कुळात जन्माला आलेली कन्या असो किंवा मुलगा त्यांच्याबद्दल देवाला सुद्धा हर्ष वाटतो. हर्ष वाटण्यासारखं ते करतात काय? गीता भागवताचं श्रवण करतात, सतत चिंतन विठोबाचं करतात. कसं चिंतन करतात विठोबाचं? विठोबाचं. मग कसं करायचं? Thank you.
कन्या आपुल्या हिताचो सेवा करता धन्य माता पिता तयाची आपुली कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरीक वाटते देवा तीन चरणाचा भाव त्या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे आणि तुकोबाराय सांगतात अशी जे धन्यतेला पात्र झालेले माता पिता आहेत त्यांच्याबद्दल देवाला हर्ष वाटतं गीता भागवताचं श्रवण करतात मग तुकोबाराय तुमची काय अपेक्षा आहे माझी एकच अपेक्षा आहे केवळ त्यांची सेवा माझ्या जीवनामध्ये घडावी तुक म्हणे मदन गणोठांची सेवा तुक म्हणे मदन गणोठांची सेवा अपने
तुकोबारांनी सांगितलं की अशांच्या बाबतीत माझी अपेक्षा आहे की अशांची मला सेवा घडली पाहिजे. तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा आणि तरी माझ्या दैवा पार नाही, माझ्या भाग्याला पार राहणार नाही, माझं भाग्य उजाळून येईल, माझं दैव उजाळून निघेल की त्यांची सेवा माझ्या जीवनामध्ये घडेल. आणि भाग्य त्यालाच म्हटलं जातं ना, का म्हणे भाग्य या नावे म्हणजे साधू संतांची सेवा जीवनामध्ये घडली की त्याला खरं भाग्य म्हटले. भाग्याचा उदय, कारण संतांची सेवा ही देवापेक्षाही श्रेष्ठ सेवा असते, नाही का? तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. म्हणून ती सेवा तुकोबारा म्हणतात माझ्या जीवनामध्ये घडली तर माझ्या भाग्याला पार राहणार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. आणि भाग्य कशाला म्हटलं जातं? जीवनामध्ये एखाद्या गोष्टीची अपेक्षा नसताना सुद्धा, चांगल्या गोष्टीची अपेक्षा नसताना सुद्धा ही गोष्ट जीवनामध्ये घडणं याला म्हटलं जातं भाग्य. आणि ते खरं भाग्य मला वाटतं माझ्या जीवनातही घडलं. इच्छा नसताना कीर्तन करण्याची पाळी माझ्यावर आली, नव्हती इच्छा, मला आहे तेच सांगतो, नव्हती इच्छा. तर तुम्हालाही कल्पना, मी टाळ घेऊन सुद्धा उभा राहत नव्हतो, पण डायरेक्ट माझ्या गळ्यात विणा आला, किती माझं भाग्य. आता माळ घातली सावळाराम बाबांनी समजा त्या काळामध्ये, तर झाली 38 वर्ष समजा माळ घालून, पण अनुग्रह मला बाबांनी दिला. पण खऱ्या अर्थाने सावळाराम बाबांची सेवा तर माझ्या जीवनात काही घडली नाही घडली, पण त्यांनी कृपा मात्र केली. सत्यगुरु राय कृपा परी नाही घडली, त्यांची सेवा नाही पण त्यांची कृपा मात्र माझ्यावर झाली, त्यांचं ठरलेलं असतं. आणि खऱ्या अर्थाने आता तर मी काही कीर्तन करता प्रयत्न केले नाही बाबा, काही कुठे आळंदीला गेलो ना कुठे राहिलो नाही, पण तरी सुद्धा काहीतरी भाग्य, काहीतरी मागचं पुण्य असेल म्हणून तो का म्हणे माझं न घडता सेवा, पण पूर्व पुण्य ठेवा ओढवला. आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, सगळ्यांचं प्रेम, आता हार घालतात तुम्ही पाहिलं आपलं ते परिवाराचं किती प्रेम माझ्या, सगळ्यांचं प्रेम आहे. आणि वेळ सुद्धा झाली, 9 वाजलेत बरोबर.
आणि घड्याळ सुद्धा अमृत बाबांनी दिलं बरं का. का महाराज तुम्ही वेळ जपता म्हणून हे बक्षीस तुम्हाला, वेळ जपतो म्हणून हे मिळालं देवराज महाराज. म्हणून आता वेळेच्या पुढे जात नाही बाबा. त्यांनाही मी शब्द दिलेला वेळेच्या पुढे जाणार नाही. तेव्हा ज्यांची सेवा आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे त्या साधू संतांची, ते कोण आहेत त्यांचं एकूण मोठ्या प्रमाणात भजन करू. ज्ञानेश्वर तुकामणी माझं घडवते यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कोणी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटते देवा. अभंगाचा भाव त्या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे आणि वेळ सुद्धा आपली या ठिकाणी संपुष्टात आलेली. तेव्हा ज्यांच्या प्रत्यर्थ या ठिकाणी ही सेवा करण्याची संधी प्राप्त झाली, वैकुंठवर्ती हे वृत्तीपारायण लक्ष्मीबाई रामचंद्र अमृते हे आपल्यातून जाऊन जवळजवळ 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेले आणि त्यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये अतिशय श्रद्धेने या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि यजमान राजू महाराजांना मी या ठिकाणी खरंच कोटी कोटी धन्यवाद देतो की आपण आपल्या आईचा हा जो सोहळा संपन्न करत असताना अतिशय सुंदर नियोजन केलं, मनापासून नियोजन केलं. निश्चितच त्या तुम्हाला आशीर्वाद देतील, याबाबत काही कुठली शंका नाही. आणि जीवनामध्ये त्यांना काही कमी पडणार नाही. ईश्वरी कृपेने सगळं काही त्यांना प्राप्त आहे. आणि तसं पाहिलं तर त्यांना 3 मुली आहेत आणि 3ही मुली गायनाच्या बाबतीत सुद्धा विशारद आहेत आणि शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा दोन्ही मुली सीए करतात. तेव्हा खरोखर त्यांच्या पाठीमागे एक चांगलं पुण्य आहे आणि ते पुण्य ते जपतात. आणि याच्याच बरोबर आता हे पुढचं आयुष्य त्यांचं ठरलेलं आहे की बाबा चिंतनात जावं, सतत परमार्थात जावं, या दृष्टीने त्यांचे प्रयत्न आहेत. आणि ज्या वेळेला आम्ही त्यांना फोन करतो त्या वेळेला ते येत असतात आणि कुठल्याही पद्धतीची अपेक्षा नाही की आम्हाला मिळायला पाहिजे. निरपेक्ष सेवा ते करत असतात. तेव्हा खरोखर त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून आपण सुद्धा सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली, या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. आता या ठिकाणी नामोल्लेख तर करत राहिलं तर 9:30 नक्की होतील आणि काहींची नावं घेतली, काहींची नक्की राहतील. म्हणून कोणाची राहू नये याच्याकरता कोणाची नावं घेत नाही बाबा. सगळीच मंडळी या ठिकाणी बरं. मग संपूर्ण आमणे लोणाड परिसर, कल्याण तालुका वारकरी संप्रदाय विशेषत्वाने या ठिकाणी सगळीच मंडळी राजू महाराजांच्या प्रेमाखातर उपस्थित आहेत. व्हिडिओ कॅमेरावाले त्यांचेही या ठिकाणी मनापासून आभार, लाऊडस्पीकरवाले त्यांचंही आभार मानतो, विनेकरी बाबा असतील, सगळी गायनाचार्य मंडळी सगळ्यांचा या ठिकाणी मनापासून आभार, दोन्ही मृदुंगाचार्य त्यांचंही आभार मानतो. आणि झालेली सेवा लक्ष्मीबाई यांच्या चरणावर समर्पित. सेवेला पूर्णविराम. जाता जाता बोलण्याच्या वगैरे जर काही चुका झाल्या असतील उदाहरण करणारी क्षमा करा. पालक बोबडावली का बाकोडा विस्तुका पावली ते चौदुपौर्णिमा आवडीचे म्हणून माझं लेकरू वाचन बोलले, तुमचे कृपाळू पडले त्यांनी चेईले असे जाणवले याला की बोललो. हे प्रेमाचं बोलणं आहे. अधिकाराचा किंवा तुम्हाला उपदेश काही नाही. काही झालं असेल कमी अधिक तर भरून काढा बाबा, म्हणून ते पुरते अधिक आहे सर ते करून घ्यावे तुमचे वेगवेगळे. पायाच्या प्रसादे काही बोलले नव्हते पद क्षमा करणे सत्य नव्हे नवोत. जाता जाता एकच करा तुकामणी जपा मंत्र ते अक्षरी सोपा. विठाल जय जय विठाल जय जय विठाल जय जय विठाल जय विठाल जय जय विठाल. ज्ञानदेव
भगवान की जय. सर्वांनी स्थानापन्न होऊ. आपण ज्ञानदेव तुकाराम मागे ठेवतो आणि मग नंतर तो कुणीच बोलत नाही. म्हणून ते आधी घ्यायचं. या ठिकाणी आपल्या सर्वांचे सुपरिचित असणारे आमच्या देवरुंग गावातील ज्येष्ठ कीर्तनकार परम आदरणीय श्री राजजी अमृते यांच्या मातोश्री वैकुंठवासी हरिभक्तीपरायण लक्ष्मीबाई रामचंद्र अमृते यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किंवा पुण्यतिथी निमित्त पुण्यतिथी